या नाळीमधून आपल्याला वरती जायचं. नमस्कार, शिवसकाळ मित्रांनो. या सह्याद्रीमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज नवीन वर्षातला हा पहिला ट्रेक आहे आणि तोही आम्ही चूज केला आहे पदरगड. खांडस या गावामध्ये काटेवाडीतून पदरगडला जाण्याचा रस्ता आहे आणि त्याच मार्गाने मी चाललो आहे, तुम्ही पाहू शकता. तर चला आपण निघूया पदरगडकडे. हाच रूट, सेम रूट भीमाशंकरला जातो आणि काही थोडं अंतर गेल्यानंतर आपल्याला एक लेफ्ट साईडला, राईट साईडला पदरगडकडे जाता येतं आणि सरळ गेलात तर भीमाशंकरकडे. तर हा गणेश घाटचा रोड आहे. तर थोडं अंतर चालल्यानंतर आपण येऊन पोचतो एक गणेश मंदिर, गणेश घाटामधलं गणेश मंदिर पाहू शकता तुम्ही. माझ्या मागे गणेश मंदिर आहे. तो मंदिरापासून दोन रस्ते जातात. एक रस्ता जातो आपल्या लेफ्ट साईडला या बाजूला आणि तो इझी आहे, तो फिरून जातो. आणि हा रस्ता सरळवरती पाण्याच्या वाटेने वरती जातो नाळीमधून. तर थोडा कठीण आहे, तर आम्ही हा रस्ता चूज केला हा वाला. तर चला आपण त्या रस्त्याने जाऊया. नंतर फॉरेस्टचं ऑफिस होतं तिकडे. आम्ही फॉरेस्ट फी भरली आणि थोडं वरती आल्यानंतर ते सपाट भाग लागतं, पठार. आणि पठाराच्या मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता माझ्या मागे तो बघा पदरगड. चला तर आपण निघूया पदरगडकडे. हा ऊन खूप आहे, वातावरण थंड आहे, तरी पण ऊन खूप आहे. सो मित्रांनो, पठाराचा भाग थोडा पुढे आल्यानंतर इथे दोन रस्ते जातात. एक जो रस्ता जातो माझ्या लेफ्ट बाजूला तो जातो डायरेक्ट भीमाशंकरकडे, आणि जो राईट साईडला जो ह्या विहिरीपासून जो रस्ता वरती जातो तो पदरगडकडे. तर आपल्या पदरगडकडे जायचं आहे, तर आम्ही चाललो आहे पदरगडकडे. चला निघूया. हो, विहिरीमध्ये पाणी खूप आहे.
पाठीमधून आपल्याला वरती जायचं आहे. हो इकडून, आणि हा झाला गड. चला देवाची धमछाक करणारा हा मार्ग आहे. पाहू शकता तुम्ही. आज मी आणि रोहितदासदा आलो आहे पदरगडला. आता मी थ्रिलिंग पॅच आहे. थोडं ट्रेक लेट चालू झाला त्यामुळे ऊन करूया. प्रॉपर चिमणी क्लाइंब करायचा प्रयत्न करू. आजच्या गावात जे काय होईल बघता येईल. जागा कमी असल्यामुळे बहुतेक जमणार नाही. टोटली इझी आहे, काय घाबरण्यासारखं नाही आहे. चिमणी क्लाइंब झाल्यानंतर आपण वरती आल्यानंतर राईट साईडला जो गड आहे पदरगडचा, बघा ह्या बाजूने वरती जायचं आहे. दादा ट्राय करते. हा हिट लावले, तो बोलला नाही रसी लावले. आता आपलं टर्न आहे. आपल्या हातात फोन आहे आणि फोन गोप्रो पकडून आपण क्लाइंब करतोय. जर जमत असेल तरच करा. मी गोप्रो ठेवलंय. काही प्रॉपर इझी आहे, काही घाबरण्यासारखं नाही आहे. आलो आपण वरती. तसं पण गडावरती काहीच पायऱ्या शिल्लक आहेत. वरच्या बाजूला पायऱ्या आहेत. खाली तिथल्या पायऱ्या ब्रिटिश काळात तोडण्यात आल्या. की गडावर मराठी चढू नये या कुठलं सैन्य दल चढू नये. तो वरच्या पायऱ्या आहेत त्या व्यवस्थित. चला आपण निघूया. आपण गडावरती पोचलो आहे. गडावर पोचल्यानंतर या पाण्याच्या 3 टाक्या आहेत. त्या टाकीमध्ये पाणी आहे, दुसरी टाकीमध्ये पाणी काहीच नाही, आणि तिसरी टाकी
या टाकी पाण्यामुळे बघ पाणी आहे. आणि घराचा आजूबाजूचा परिसर. हवा टाईटच लवकर निघायला लागते त्याला. हो त्याला सिद्धगड गोरखगड दिसतो म्हणजे काय आपला पदरगडचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. आणि ती समोर पदरवाडी असल्यामुळे हा गडाचं नाव पदरवाडी असं पडलं आहे. पहिला याला कलवंटीचा माळ असं नाव होतं, तर सध्या पदरगडाचं नाव पडलेलं आहे. आणि हे असलेले 2 सुरके टाईप आहेत बाजूला कडेसारखे उभे. सो पाहण्यासारखं खूप काही आहे इकडे.